काळेश्वरी आज आपल्या दरबारामध्ये त्या ताई जत काढण्यासाठी आल्या. त्यांना भरपूर मोठ्या जत आहे आणि आता जत काढायला त्यांना बसवले तरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे की मी लागून दाखवून जाता की ह्या जत काढल्यावर मला काही त्रास वगैरे होईल का, तर अशी त्यांच्या मनात एक भीती आहे. तरी पण मी त्यांना एक आधार देऊन सांगितले की काय होणार नाही आणि जत काढल्यावरती तसं काही होत पण नाही, फक्त हा मनाचा ग्रह आहे, असं काय होत नाही. तर आता ताईंची जत काढणार आहे. तुमचं नाव सांगा आणि राहिला पुढे ते सांगा. बबिता. हा, बबिता शिवाजी गाडगे, राहणार इडा. बबिता शिवाजी गाडगे. गाडगे हे लक्ष्मण जरा वाजू नको, लक्ष्मण बंद कर. राहणार इडा. विरा इडा 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 कुठं आलं? इडा इडा भूम तालुका. भूम तालुक्यात इडा गावात राहिलाय. किती पैसे देणार आहे मला जत काढायला? हा, किती देणार आहे? किती आता किती देणार आहेत? तर जत काढायला काय आपण कुणाकडून पैसे घेत नाही, विनामूल्य सगळ्यांच्या जत काढून देतोय. कारण बऱ्याच महिलांच्या मनात ही भीती असते की जत काढले की मला काही त्रास होईल. तर ही सर्व महिलांना आपल्या जट विरहित करायचे म्हणून आपण सगळ्या महिलांच्या जटा तशाच फ्रीमध्ये काढून देतोय. त्याचं एकही पैसे घेत नाही. बाकी इतर गोष्टीचं जरी मी पैसे घेत असलो तरी जट काढायचे 1 रुपया घेत नाहीये. त्यांच्या जटा अशाच फ्रीमध्ये मोफत काढून देत आहे. तर आता या ताईंची जट काढणार आहे आणि असं काय नाही की जट काढले कोणता त्रास होतो काय होतो, काही त्रास वगैरे काय आपल्याला होत नाही. आणि जरी झाला काय त्रास, राय जगदंबा यांच्या वाट्याचा त्रास मला देऊन माझ्या वाट्याचा आनंद त्यांना देव, ही ताई काळूबाई चरणी प्रार्थना. आता आपण काढून टाकू. आई लारी माणिक उध उद उद गाई उध उद परशुराम बाळा उध उद आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे बोल भवानी माता की जय. तुळजा भवानी माता की जय. माता माता की जय. तर आता आपण जत काढणार आहोत. कात्री पुढे जा. तर आता ह्या जटा काढताना आपल्याला पूर्ण टक्कल करावा लागतो. कारण आपण थोडी जरी केस ठेवली तर त्या जटा परत येण्याची शक्यता असते. तर ताईंचं असं म्हणणे होतं की बाबा पूर्ण केस माझे टक्कल करू नका, पण थोडी जरी आपण केस ठेवली, टक्कल जर नाही केला तर जटा परत येतात. त्याच्यामुळे आपण वस्ताऱ्याने पूर्ण काढणार आहे. सुरुवातीच्या थोडी केस मी काढल्यात. आता पुढील माझा इथं हा नावी येत असतो, तर त्याला पण देवीची जरा ताकद आणि शक्ती आहे आणि त्याची पण श्रद्धा आहे माझ्यावरती की पप्पा तुमच्यामुळे मी म्हटलं कटिंग करतो म्हणून. तर तो नावीच त्याच्या हाताने पूर्ण आता टक्कल करणार आहे. हां, कर सुरू दादा, कर चालू कर झालं. त्याला तयारी करायला लागतो लागेल. त्याच्यासाठी फक्त जट काढायला एक नवीन कात्री आणि एक पीस आणायचं आहे. कारण त्या जटा आपल्याला अशा आपण पिसामध्ये बांधून त्या पाण्यात पण सोडत नाही. कारण पाण्यात सोडून पहिलंच नदीचं पाणी खराब झालेलं आहे. तर आपण या आपली शेती इथं जवळच त्या शेतामध्ये नेऊन जमिनीत पुरतो आणि त्या पुरल्यावरती नंतर त्या जटा मातीत पुरल्यावर थोड्या दिवसाने त्या कुजून मातीमध्ये एकत्र होऊन जातात. तर ज्या महिलांना कुणाला जर काढायचे असेल त्यांनी दरबारामध्ये पहिलं एकदा यायचं आहे आणि दरबारात येऊन आपल्या जटेविषयीचा काय प्रश्न आहे ते विचारून घ्यायचा आहे आणि नंतर दुसऱ्यांदा मी तुम्हाला तारीखवार सांगून त्या तारीखवाराला जट काढायसाठी यायचं आहे. असं फक्त तुमचे 2 वेळा चक्कर होणार आहे. एकदा विचारपूससाठी यायचं आणि एकदा जट काढायला यायचं. तर आता जट काढायला सुरुवात केली. कुंकामुळं त्यांच्या बांगातल्या कुंकामुळं लाल दिसते. काढून बाथरूममध्ये चांगली करायचं हे सांगायचं.
तसंच आज आपल्या दरबारामध्ये आपला कार्यक्रम आहे संध्याकाळी. त्या ठिकाणी गेनमाळीचा कार्यक्रम आहे. ज्या भाविक भक्तांना गेनमाळीचा कार्यक्रम पाहण्यासाठी यायचा आहे त्यांनी आज संध्याकाळी आपल्या दरबारामध्ये कार्यक्रम पाहण्यासाठी या. छान असा गेनमाळीचा संभाजीनगर, म्हणजे जे जुनं औरंगाबाद होतं आता नवीन संभाजीनगर तर तिथून सगळे आज कार्यक्रमासाठी येणारे आहे संभाजीनगरवरून. तर त्यांचा आज गेनमाळीचा कार्यक्रम आहे. त्यांच्या तिकडं तेवढी सोय नसल्यामुळं तो कार्यक्रम आपल्या दरबारामध्ये आहे. तर आज संभाजीनगरच्या लोकांचा आपल्या दरबारात बघूया असा गेनमाळीचा कार्यक्रम आहे. ज्यांना कुणाला कार्यक्रमाला येण्याचं असेल तर त्यांनी आज संध्याकाळी आपल्या दरबारामध्ये या. आणि आता इथं ताईंच्या जत्रा चालू आहे आणि थोड्या वेळातच आता सगळ्या घालून होतील. ज्यांना कुणाला संध्याकाळी कार्यक्रमाला यायचे पप्पा चालू झाला कार्यक्रम नाही, संध्याकाळी एक कार्यक्रम थोड्या वेळाने एक आरती आहे. आरती चालू झाली तुम्ही सर्वांना यूट्यूब आणि इंस्टाग्रामद्वारे आरतीचा पण कार्यक्रम दाखवल. थोड्या वेळाने आहे आपल्याकडं चालू होणार आहे. थोड्या वेळाच्या आरती सर्वांना दाखवणार आहे. आता आपला जर करायचा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालू आहे. ओंकारेश्वरी पप्या होमाचं भांडे घेतली ते केले, ते आवडले सगळं. लक्षी हे लक्ष मार पाण्याचा गायांच्या पुढे काय खायला आहे का? तो गायपूरचं काय झालं विचार, गायपूरचं काय झालं विचार. होमाचं पेंट आहे कवर काय आहे